नमस्कार. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरी छान भाकरी करत असते, स्वयंपाक करत असते छान आजीच्या झोपडीमध्ये. तेव्हा आता अर्णवला तिने कांदा कापण्यासाठी दिलेला असतो, कारण अर्णव म्हणतो की मी काय काम करू. तेव्हा ईश्वरी म्हणते आपण आहे ना झुणका करायचा आहे, तर तुम्ही कांदा कापून द्या मला. तेव्हा आता अर्णव कांदा कापत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो बापरे खूपच रडू आलं मला. तेव्हा आता ईश्वरी म्हणते ते कांद्याचं कामच आहे रडू आणण्याचं, पण आपल्याला तो कसा कापायचा, कसं हे करायचं ते आपल्या हातात आहे. आणि तो शेवटी रडवतोच. तेव्हा आता ईश्वरी म्हणते तर तुम्हाला सवय नाही आहे ना म्हणून. तर आता इकडे अर्णव म्हणतो तुम्हाला कशी सवय आहे हो, तुम्ही सगळं कसं काय करून घेतात, पण माझं डाईट वगैरे आहे, मी एवढं खाणार नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते तुम्ही कसं खाणार नाही, मी तुम्हाला माझ्या हाताने भरवेल ना. छान झुणका भाकरी तुम्ही खाऊन पहा, डाईट वाईट सगळं यामागे फिकं पडेल असं ती त्याला म्हणते. तेव्हा आता ईश्वरी भाकरी करत असताना ती तव्यावर भाकरी टाकते, तर तिच्या हाताला भाजलं जातं, तिचा हात थोडा भाजला जातो. तेव्हा आता अर्णव तिचा हात आपल्या हातात घेतो आणि फुंकर मारतो आणि त्याच्यावर छान हळू असं तिच्या हातावरून हात फिरवतो, फुंकर मारतो. तर आता त्या ठिकाणी अर्णव तिच्याकडे बघत असतो, तर आता ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी म्हणते अर्णव सर एवढी नका काळजी करू अहो, ही तर सवयच आहे मला. तेव्हा अर्णव म्हणतो अगं पण तुझ्या हाताला भाजलं ना. तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो भाजलं, पण एवढी सवय नाही आहे मला. तेव्हा आता अर्णव म्हणतो हो ना, मी ना तुमच्यासोबत 7 जन्म राहायला तयार आहे, प्लीज तुम्ही माझ्याशी लग्न कराल का. आणि आता अर्णव तिच्या हाताची पप्पी घेतो आणि म्हणतो ईश्वरी माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, मी सिंदूर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आता अर्णवने त्याच्या मनातली गोष्ट ईश्वरीला सांगितलेली असते. तर ईश्वरी आता अर्णवचं प्रपोज स्वीकारेल का, आणि 7 जन्म देण्याचं वचन आता ईश्वरी अर्णवला देणार का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.